नमस्कार मित्रांनो, आपल्या महसूल किडा चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. माहिती आहे का, समजा तुम्ही जमीन खरेदी केली, पण भरपूर वर्ष तुम्ही 7/12वर तुम्ही नावच नाही लावले, तर काय होतं? आज मी तुम्हाला अशीच एक खरी गोष्ट सांगणार आहे, जी तुम्हाला महसूल प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून देईल. चला तर मग बघूया. 20 वर्षांपूर्वी रामभाऊने शामरावांकडून नोंदणीकृत दस्ताने शेतजमीन खरेदी केली होती. पण चूक इतकीच की त्यावेळी त्याची नोंद 7/12मध्ये झाली नाही. त्यामुळे 7/12 उतार्यावर आजपर्यंत शामरावांचेच नाव होते. अचानक एके दिवशी रामभाऊला जुने कागदपत्र मिळाले आणि तो सरळ तलाठी कार्यालयात पोहोचला. रामभाऊ: भाऊसाहेब, ही जुनी कागदपत्रे मिळाली. मला 7/12वर नाव चढवून हवाय. तलाठी: अहो, जमीनदार अजूनही शामराव यांच्या नावावरच आहे. पण हरकत नाही, मी गाव नमुना 6 मध्ये ही नोंद घेतो आणि सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावतो. नोटीस मिळताच शामराव थेट तलाठी कार्यालयात आले आणि त्यांनी हरकत दाखल केली. शामराव रागाने: ही नोंद करू नका, मी हरकत देतो. तलाठी: ठीक आहे, मी तुमची हरकत घेतो आणि नमुना 10 मध्ये तुम्हाला पोचही देतो. नोंद करतो. ही तक्रार गाव नमुना 6 मध्ये नोंदवली जाते. काही दिवसांनी मंडळाधिकारी तपासणीसाठी आले. तलाठी: सर, ही तक्रार आहे. दोघांमध्ये वाद आहे. मंडळाधिकारी: ठीक आहे, नमुना 12 मधून दोन्ही पक्षांना नोटीस द्या. 15 दिवसांनी कागदपत्रांसह दोघांनी हजर राहायचे. मंडळाधिकारी: शामराव, तुमचे म्हणणे काय? शामराव विश्वासाने: साहेब, 15 वर्ष झाली आहेत. नोंदणीकृत दस्त इतक्या वर्षानंतर आपोआप रद्द होतो. ही नोंद रद्द करावी. रामभाऊ: तुम्ही काय सांगता? रामभाऊ: साहेब, मला मूळ कागदपत्रे सापडत नव्हते म्हणून नोंद झाली नाही. आता मिळाली आहेत. माझी नोंद प्रमाणित करावी. मंडळ अधिकारी निर्णय वाचत: नोंदणीकृत दस्त 15 वर्षांनंतर आपोआप रद्द होतो असा कोणत्याही कायद्यात उल्लेख नाही. नोंदणीकृत खरेदी दस्त कितीही जुना झाला तरी त्याची किंमत कमी होत नाही. त्यामुळे अर्जदार रामभाऊ यांचे नाव 7/12 मध्ये चढविण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही. रामभाऊ हलक्यास हसत: धन्यवाद साहेब. तलाठी: सर, एक गोष्ट सांगा. जर शामरावांनी दरम्यान ही जमीन दुसऱ्याला विकली असती तर रामभाऊकडे काय पर्याय होता? मंडळ अधिकारी: छान प्रश्न. अशी वेळ आली असती तर रामभाऊला दिवाणी न्यायालयातून त्याचा मालकी हक्क सिद्ध करून आणावा लागला असता आणि न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत मी त्याचे नाव इतर हक्क या प्रकारात ठेवण्याचा आदेश दिला असता. अशा प्रकारे रामभाऊचे 7/12 मध्ये नाव चढविले गेले आणि त्याचा 20 वर्षांचा प्रश्न अखेर सुटला.